ते सर एक शेवटचा प्रश्न आहे, अगदी थोडक्यात उत्तर हवंय. जीएसटी सुधारणा आणि पंतप्रधानांनी दिलेला स्वदेशीचा नारा याची सांगड तुम्ही कशी घालाल? सांगड अशी मगाशी सांगितलं, आत्मनिर्भरचा अर्थच त्याच्यामध्ये आहे, स्वदेशीचा नारा आहे. त्यांनी असं एवढ्यासाठी सांगितलं की आपली उद्योग आत्मनिर्भर व्हायला पाहिजेत, आपण स्वतः आत्मनिर्भर व्हायला पाहिजे. शक्यतो आपण स्थानिक विक्रेत्यांकडनं देशात निर्मिलेल्या वस्तूच आपण विकत घ्याव्यात. हा जो नारा आहे ना, स्वदेशीचा नारा आहे ना, त्यामुळे देशांतर्गत उद्योगाला चालना मिळेल आणि परदेशावरती अवलंबून राहण्याची शक्यता आपण कमी करत आणतो याच्यातून. आणि म्हणून पंतप्रधान जो स्वदेशीचा नारा देत आहेत तो याचसाठी देत आहेत की आत्मनिर्भर आणि स्वदेशी हे या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं मला वाटतंय. आणि बऱ्याच ठिकाणी आपले लोकंसुद्धा आता स्वदेशी विकत घेण्याच्या मागे आहेत. आणि जर टेरिफमुळे वस्तू महाग होत असतील, येणार कमी असेल, प्रॉब्लेम असतील, तर आपल्या इथे पण चांगल्या वस्तू बनतात. पण 100% स्वदेशी ही सध्या खूप अवघड गोष्ट आहे. पण त्या दृष्टीने वाटचाल करायला काय हरकत. एखादी चांगली गोष्ट जर आपल्याला करायची असेल तर ते होणारच नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा 2 पावलं पुढे टाकलेली काय वाईट आहे. बरोबर आहे. आणि या स्वदेशीमुळेच आत्मनिर्भर भारताचं जे आहे ते स्वप्न साकार होणार आहे. सर, आपण या चर्चेत सहभागी झालात. सामान्य लोकांना ज्या काही शंका असतात, जे काही त्यांचे प्रश्न असतात, त्यांची उत्तरं देण्याचा तुम्ही प्रयत्न केलात, त्यांच्या शंकांचं निरसन केलं.